नो क्रीम, नो कंडेन्स्ड मिल्क, नो काजू आणि नो बदाम. पण तरीही एकदम घरच्या घरी क्रीमी मलाईदार मँगो आईस्क्रीम बनवायची, तर मग ही रेसिपी पूर्ण बघा बरं. कारण आपण खूप कमी साहित्यात आणि कमी खर्चात एकदम क्रीमी मलाईदार मँगो आईस्क्रीम आज बनवणार आहोत आणि तेही एकदम साध्या सोप्या पद्धतीने. म्हणजे कोणीही सहज ही आईस्क्रीम एकदम परफेक्ट बनवू शकतं. तर लगेच आपण रेसिपी पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता ही आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर. 1 लिटर दूध मी अगोदर तापवून ठेवलेलं होतं. त्यावरची ही साय काढून घेते. साय असेल तर साईडला काढून घ्यायची आहे, कारण आपण आईस्क्रीम बनवताना ही वापरणार आहोत. आता ही साय मी साईडला ठेवते आणि आता अर्धा लिटर दूध आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हा 1 कप आणि हा दुसरा कप, म्हणजे टोटल अर्धा लिटर दूध मी एका मोठ्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि या दुधाला आता छान उकळी आणून घ्यायची आहे. या दुधाला उकळी येते तोवर लगेच आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर घ्यायची आहे. मिल्क पावडरमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या आईस्क्रीमला. नेस्ले एव्हरीडेची मिल्क पावडर घेतलेली आहे मी. तुम्ही कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर घेऊ शकता. आता या मिल्क पावडरमध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यात 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर आपल्याला घालायचं आहे. कॉर्नफ्लोअर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्किप देखील करू शकता. कॉर्नफ्लोअर देखील मिल्क पावडरसोबत व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आहे आपल्याला. आता फ्लेवरसाठी यात मी 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स घातले आणि हे देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. व्हॅनिला एसेन्समुळे आपल्या आईस्क्रीमला छान टेस्ट येते. आता हे मिश्रण आपल्याला दुधामध्ये घालायचं आहे. तर इकडे आपल्या दुधालाही छान उकळी आलेली आहे आणि दूध आपलं थोडंसं आटलेलं देखील आहे, कारण हे 1 ते 2 मिनिट असं छान उकळत होतं. दूध थोडंसं आटलं की आता आपण जी पेस्ट बनवलेली आहे ना, ती सगळी पेस्ट आपल्याला दुधामध्ये घालायची आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे, छान उकळवून घ्यायचं आहे. लगेच दूध आपलं घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअरमुळे दूध लवकर घट्ट होतं. त्यानंतर आपल्याला यात अर्धा कप साखर घालायची आहे आणि साखर आता विरघळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे. यातली साखर विरघळलेली आहे, तुम्ही पाहू शकाल. आणि आता हे आईस्क्रीमसाठीचं आपलं मिश्रण तयार आहे. लगेच गॅस बंद केलाय मी. हे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता मँगो आईस्क्रीम म्हटलं तर मँगो तर आलेच. त्यामुळे इथे मी 4 आंबे घेतलेले आहे. तन्वीचं खूप चाललं होतं, मम्मा मला व्हिडिओमध्ये दाखव, व्हिडिओमध्ये दाखव. त्यामुळे तिला घेऊन मी आज आईस्क्रीम बनवत होती आणि ही रेसिपी देखील तिने स्वतः YouTubeवर बघितली होती कुणाची तरी आणि तीच रेसिपी मला दाखवली होती आणि रोज ही रेसिपी बनवण्याचा हट्ट करत होती. त्यामुळेच आज आम्ही ही रेसिपी बनवत आहोत. आता आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता काय करायचं मग? धुवून घेतल्यावर कापायचे. येस, कट करायचे. आता आंबे स्वच्छ धुवून वगैरे घेतले की आपल्याला कट करून त्यातला गर काढून घ्यायचा आहे. आंब्याच्या अगोदर देठ काढून घेतलेले आहे मी आणि त्यानंतर आंबे असे कट करून यातला आता सर्व आंब्यातला गर काढून घेते. आईस्क्रीम बनवण्यासाठी मी केशर आंबा घेतलेला आहे. तुम्ही कुठलेही आंबे वापरू शकता, फक्त जास्त आंबट नको आहे आंबे, कारण आंबे जर जास्त आंबट असेल तर तुम्हाला साखरेचं प्रमाण जास्त घ्यावं लागेल. आता सगळ्या आंब्याचा गर मी काढून घेतलेला आहे. तसेच आंब्याच्या कोळीचा देखील गर काढून घेतलेला आहे. हा देखील यामध्ये ॲड करते आणि आता हा आंब्याचा गर आपण थोडा वेळ साईडला ठेवूयात. इकडे आपलं दुधाचं मिश्रण देखील थंड झालेलं आहे. ह्यात आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कधी कुल्फी बनवायची असेल ना, तर या दुधाच्या मिश्रणाची कुल्फी बनवून बघा. खूपच जबरदस्त होते. मी देखील दुधापासून अशी कुल्फी बऱ्याच वेळा ट्राय करते. आता आपली आईस्क्रीम छान क्रीमी आणि मलाईदार होण्यासाठी आपण जी दुधावरची साय काढलेली आहे ना, ती सर्व साय आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि हे फक्त आपल्याला अर्धा ते 1 मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे क्रीमी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता यातलं अर्धं मिश्रण आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि हे जे अर्धं मिश्रण राहिलेलं आहे ना, त्यामध्ये आपल्याला आंब्याचा गर घालायचा आहे आणि याची देखील आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आहे. अशा प्रकारे एकदम क्रीमी मिश्रण आपलं तयार झालंय, तुम्ही पाहू शकाल. आणि यात कुठेही गुठळ्या वगैरे नाहीये, एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेले आहे. आता हे मिश्रण आपल्याला ज्या भांड्यात आईस्क्रीम सेट करायची आहे ना, त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. कसलं जबरदस्त टेक्स्चर आलंय, तुम्ही पाहू शकाल. आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि आता याला ॲल्युमिनियम फॉईल लावून
आपल्याला हे मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 5 ते 6 तासासाठी आणि स्पीड आपल्याला हाय ठेवायची आहे बरं, नाही तर तुम्ही स्पीड कमी कराल आणि त्यामुळे आईस्क्रीम सेट होणार नाही. आता जे दुधाचं मिश्रण आपण थोडंसं साईडला काढलेलं होतं ना, त्यामध्ये आपल्याला रंगीबेरंगी टुटी फ्रुटी घालायची आहे आणि झाकण लावून हे देखील आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 6 तासासाठी. आता 6 तासानंतर हे मिश्रण सेट झालं आहे की नाही आपण चेक करूयात. मिश्रण आपलं व्यवस्थित सेट झालेलं होतं, पण हे आता आपल्याला पुन्हा काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तुमचं मिश्रण जर असं सेट झालेलं नसेल तर 1-2 तास तुम्ही त्याला अजून फ्रीजरमध्ये ठेवू शकता. पूर्ण मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता याला झाकण लावून पुन्हा एकदा हे आपल्याला व्यवस्थित मिक्स होईपर्यंत, फ्लफी होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फायनली मिश्रण आता आपलं आईस्क्रीम सेट करण्यासाठी रेडी आहे. एकदम फ्लफी झालेलं आहे मिश्रण. ही प्रोसेस 2दा केल्याने आईस्क्रीम आपली एकदम हलकी होते आणि त्यात आईस क्रिस्टल देखील जमा होत नाही. मिश्रण असं बाउलमध्ये ओतून घेतलं की आपल्याला फ्रेश आंब्याचे असे छोटे छोटे क्यूब करून यामध्ये घालायचे आहे. यामुळे आपल्या आईस्क्रीमला अजूनच छान टेस्ट येते. आणि हे आंब्याचे तुकडे आता या मिश्रणामध्ये आपल्याला थोडेसे असे मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे आता आपण थोड्या वेळ साईडला ठेवूयात. आणि आता आपण जे व्हाईटवालं मिश्रण साईडला काढलेलं होतं ना, त्याचे आईस्क्रीम एकदम परफेक्ट झालेले आहे बरं. तुम्ही पाहू शकाल एकदम स्मूथ आणि एकदम क्रीमी. आता यातली थोडी थोडी आईस्क्रीम काढून आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचे आहे. अशा प्रकारे म्हणजे हे दिसायलाही छान दिसेल आणि आपली 2 in 1 आईस्क्रीम होईल. तसेच चवीला देखील ही आईस्क्रीम एकदम सुपर लागते बरं. आता यावरती मी काही पिस्त्याचे काप पसरवून घेते, पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. आणि त्यानंतर हा टीन आता पुन्हा आपल्याला ॲल्युमिनियम फॉईलने कवर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि हे आता पुन्हा आपल्याला 8 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आईस्क्रीम सेट होण्यासाठी. 8 तासानंतर आता आपण रिझल्ट पाहूयात. ॲल्युमिनियम फॉईल काढून घ्यायचा आहे असा आणि आईस्क्रीम तुम्ही पाहू शकाल एकदम परफेक्ट तयार झालेला आहे बरं. एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे याला. आणि हे आता असं चमच्याच्या मदतीने आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आईस्क्रीमला आपल्या रंग आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकाल केवढा जबरदस्त आला आहे. तर तसेच चवीलाही हे खूप छान झालेलं आहे बरं. कारण मी टेस्ट करून पाहिलेलं आहे. तन्वीला आईस्क्रीम म्हटलं की कंट्रोल नाही होत, त्यामुळे मी थोडंसं आईस्क्रीम साईडला सेट करायला ठेवलं होतं आणि खरंच खूपच जबरदस्त झालेलं आहे. आता गार्निशिंगसाठी यावरती मी काही पिस्त्याचे काप घालते आणि आता आईस्क्रीम आपलं खाण्यासाठी रेडी आहे. तर तुम्ही देखील अशा साध्या सोप्या पद्धतीने हे मँगो आईस्क्रीम बनवू शकता. बनवायला खूप सोपं आहे आणि चवीला एकदम जबरदस्त लागतं. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.